नमस्कार. झोडियाक झोन 369 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. न्यायाचे देवता, कर्माचा अचूक हिशोब ठेवणारे, सूर्यपुत्र आणि नवग्रहातील सर्वात प्रभावशाली ग्रह म्हणजे भगवान शनिदेव. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनी जयंतीबद्दलचे महत्त्व आणि या दिवशी कोणते उपाय केल्याने जीवनात सुखशांती मिळते हेही पाहूया. तर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. यावर्षी 16 मे 2026 या दिवशी शनी जयंती आहे. असे मानले जाते की याच दिवशी शनिदेवांचा जन्म झाला. शनिदेव हे सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र आहेत. त्यांचा स्वभाव कठोर असला तरी ते अन्याय करणाऱ्यांना शिक्षा आणि चांगले कर्म करणाऱ्यांना योग्य फळ देतात. शनिदेवांना न्यायाची देवता म्हटले जाते. ते व्यक्तींच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणूनच शनिदेवांबद्दल भीती न बाळगता आदर आणि श्रद्धा असावी. शनी जयंतीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. शनिदेवांना काळे तीळ, तेल आणि काळे वस्त्र अर्पण करतात. पौराणिक कथेनुसार शनिदेवांनी कठोर तपस्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले. त्यामुळे त्यांना न्यायाधीशाचे स्थान प्राप्त झाले. असे म्हणतात की शनिदेवांची दृष्टी अत्यंत प्रभावशाली असते. परंतु जे सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म करतात त्यांच्यावर शनिदेव सदैव कृपा करतात. शनी जयंतीच्या दिवशी पुढील छोटे उपाय नक्की करून पहा. गरीब आणि गरजूंना अन्नदान करा. काळे तीळ आणि तेलाचे दान करा. हनुमान चालीसा किंवा शनी स्तोत्राचं पठण करा. त्याचप्रमाणे तुम्ही शनी चालीसा किंवा शनी महात्म्य हे देखील पठण करू शकता. कावळ्यांना अन्न द्या. वाईट कर्म आणि खोटेपणापासून दूर राहा. फक्त याच दिवशी नाही बरं का. आपल्या जीवनात हे कायम आचरणातच आणावे. त्यामुळे शनिदेवांची कृपा कायम राहते आपल्यावरती. त्याचप्रमाणे नीलांजन समभास रविपुत्र यमाग्रज छाया मार्तंड संभूत तन्नमामी शनैश्चर या मंत्राचा किंवा शनिदेवांच्या बीज मंत्राचा म्हणजेच ओम प्राम प्रीम प्रौम सह शनैश्चराय नमः या मंत्राचा रोज एक माळ जप करावा. हे उपाय केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. शनिदेव आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीत तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत. चांगले कर्म, प्रामाणिकपणा आणि संयम हीच शनिदेवांची खरी पूजा आहे. आपल्या जीवनात सुख, शांती आणि न्याय लाभो हीच शनिदेवांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती आपल्या परिवाराबरोबर नक्की शेअर करा.